प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आज ऐकूया सुरापुराण. लेखक कोण आहे माहीत नाही, पण विकासवाणीचे एक सदस्य आणि विकासवाणीचे चाहते आमचे परमप्रिय मित्र अनिल बग यांनी हा व्हॉट्सअपवरून मला वाचायला पाठवलेला लेख आहे. लेखक अज्ञात. सुरापुराण. मित्राला खोकला झाला म्हणून त्याला घेऊन एकदा ब्रँडी आणायला वाईन शॉपमध्ये गेलो होतो. काउंटरवर ब्रँडी मागताना खुद्द गांधींनी केली नसती एवढी याची चुळबुळ चाललेली. बाटली घेऊन पैसे चुकते केल्यावर चेहऱ्यावर जमेल तितकी आजीजी आणून हमें नशा नहीं करने का, ये दवा के लिए चाहिए असा डायलॉग जेव्हा त्याने दुकानदाराला मारला तेव्हा मात्र मी स्वतःच्या कपाळावर हात मारून घेतला. ब्रँडी हे तसं जरा पापभीरू लोकांचं मद्य. इतरांसारखी ही सहसा कधी कुठल्या ग्लासात विसावत नाही. हिचं मोजमाप झाकणानं नाहीतर चमच्यानं. फारच वाटलं तर कधीतरी प्रवासात असताना हिप फ्लाक्समधून घोटभर. औषधी गुण असल्यामुळे दारू न पिणाऱ्यांच्या कपाटात सुद्धा हिला कुठेतरी कोपऱ्यात जागा मिळते. नातवाला खोकला झाला की पूर्वी आजीच्या बटव्यातून कुठली तरी औषधं निघायची, पण ब्रँडीचा उगम हा मात्र आजोबांच्या कपाटातून व्हायचा. पावसाळ्यात शाळेमधून भिजून घरी आलो की कधीतरी एक दोन झाकणं ब्रँडी मिळायची. शरीरभर हळूहळू पसरत जाणारी ती ऊब मस्त वाटायची. अर्थात मद्याचं हे बाळकडू मला ब्रँडीमधूनच मिळालं. खरं तर बाळकडू असं म्हणणं म्हणजे ब्रँडीवर अन्याय, कारण मुळात वाईनपासून उगम पावलेली ब्रँडी म्हणजेच बर्न्ट वाईन ही चवीला निश्चितच मधुर असते. सर्व वारुणींमध्ये सगळ्यात मोठी बहीण म्हणजे वाईन. आता वाईन मोठी का बियर हा एक वादाचा मुद्दा आहे. वाईन प्रेमी हे सहसा गोष्टी वेल्हाळ असतात असा समज आहे. घोळवून घोळवून किस्से सांगणं, गॉसिपिंग करणं, रोमॅन्टिक होणं आणि त्याच प्रकारे ग्लासमध्ये घोळवून घोळवून रक्तवर्णी वाईन पिणं हे या लोकांचं ठळक वैशिष्ट्य. यामधूनच कदाचित ग्रेप वाईन म्हणजे अफवा पसरवणं हा शब्दप्रयोग रूढ झाला असावा. हिची सख्खी धाकटी बहीण म्हणजेच व्हाईट वाईन. हिच्यासारखीच पण जरा श्रीमंत घरात दिलेली, गोरी आणि स्टायलिश. गॉसिपिंग करण्याची आवड असली तरी हिचा अंदाज एकदम हटके. घोळवून एखादा किस्सा सांगण्यापेक्षा हलकेच एखादी पुडी सोडून देऊन त्यावर सुरू झालेला वादविवाद आणि त्याबरोबर हातातल्या वाईनचा आस्वाद यांना प्रिय. जीन आणि वोडका या दोन्ही श्वेतवर्णी बहिणींना छानछोकी आणि नवे नवे मेकअप फार प्रिय. या बहिणी क्वचितच कुठे एकट्या जात असाव्यात. कॉकटेल पार्टीज, मौज मजा आणि गर्दीमध्ये या जास्त रमतात. मार्टिनी, शेकन नॉट स्टर्ड असं जेम्स बॉन्ड सणसणीत म्हणायचा. बॉन्डने ग्लॅमर मिळवून दिलेली मार्टिनी पिणारे जरा जास्तच शो ऑफ करणारे असतात असा समज होऊ शकतो आणि ते खरंही आहे. प्रत्येक बॉन्डपटात बॉन्डच्या अंगाखांद्यावर खेळणारी बॉन्ड गर्ल बदलते. एवढंच नव्हे तर खुद्द बॉन्ड ही काही वर्षात बदलतो, पण मार्टिनी ती वर्षानुवर्ष आहे तशीच आहे. आणि म्हणूनच मार्टिनी गर्दीत असूनही आपल्याच गुरमीत, आपल्याच तोऱ्यात राहणारी आहे. रममाण होणं म्हणजे काय याचा खरा प्रत्यय मला जंगलातून रम पितानाच आला. दिवसभराचा हाडं खिळखिळी करणारा प्रवास आणि रात्री तीच खिळखिळी झालेली हाडं गोठवून टाकणारी थंडी, यावर हा एकच रमबाण उपाय आहे. कधी सोड्यात आणि तो नसेल तर थोडं पाणी घालून, नाहीतर नुसतीच कोरी रम बेदम दमलेल्या गात्रांवर हळुवार फुंकर घालते आणि हळूहळू थोपटत झोपवते. रमचा आस्वाद घ्यायला आजूबाजूला गर्दी लागत नाही. एकटेपणातही रमचा गरमागरम घोट
घशातून उतरताना खूप छान सरगम छेडत जातो. एखादा जीवाभावाचा मित्र असला तर उत्तमच, पण नसला तरीही खुद्द रम देखील उत्तम सोबत करू शकते. रममध्ये चिकन शिजवलं तर ती मैफिल अजूनच सूर पकडते. म्हणूनच कदाचित लष्कराचीही ती सगळ्यात आवडती रांगडी अशी रमच. रम प्यावी मर्दांनीच, जवळच्या मित्रांनीच एकत्र बसून. उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या आणि परत त्या जखमांवर लेप लावायला रमच लागते. रमची मिठी ही खूप दिवसांनंतर, वर्षांनंतर भेटलेल्या घट्ट मित्रांची रांगडी मिठी असते. पाठीवर मैत्रीची खणखणीत थाप असते ती. व्हिस्की ही सगळ्या बहिणींमध्ये जरा अबोल आणि जास्त मॅच्युअर्ड. फार गर्दी झेपत नाही हिला आणि अगदी तुटक एकटेपणाही. अस्सल आतली जपलेली सोबत हवी असते हिला. हिच्यासोबतची डिग्निटी वेगळीच असते. रमची बोलीभाषा ही आतून मनातून आलेली असते, पण व्हिस्कीची भाषा ही बरीचशी कॉर्पोरेट असते. एकमेकांचा अंदाज घेत व्हिस्की शरीरात दरवळत असते. अस्सल व्हिस्की प्रेमी 2 पेग व्हिस्की बरोबर 2-3 तास कुठल्याही विषयावर पण तर्कशुद्ध काथ्याकूट करत सहज घालवतील. मधून मधून डोळे मिटून वा एवढंच म्हणून हातातल्या व्हिस्कीच्या ग्लासवर टिचकी मारून कृतज्ञता व्यक्त करायला विसरणार नाहीत. पितांना अधाशीपणा आणि त्यानंतरची बडबड हे व्हिस्कीला अजिबात आवडत नाही. अस्सल व्हिस्की प्रेमी हुडकून काढायचा असेल तर तो पीत असताना व्हिस्कीबद्दलच एखादा बाळबोध प्रश्न विचारा. तुम्हाला उत्तराऐवजी नुसता एखादा तुच्छतेचा कटाक्ष मिळाला तर तो अस्सल व्हिस्की प्रेमी समजावा. पण जशी गवयांची घराणी असतात तशी व्हिस्कीचीही आहेत. हिची मुख्य घराणी 2. मूळ घराणं स्कॉच आणि दुसरं स्कॉच व्यतिरिक्त इतर सगळं. स्कॉटलंडमध्ये जन्माला आलेली स्कॉच व्हिस्की आणि सर्वच बाबतीत अतिशय काटेकोर असलेले गोरे इंग्लिश साहेब यांचा परस्पर संबंध आपल्याला सहज जाणवतो. तसाच अघळपघळ अमेरिकन्स आणि तिथे जन्माला आलेल्या बर्बन, टेनेसी किंवा राई व्हिस्की यांच्यातही दिसतो. अमेरिकन व्हिस्की कोक किंवा कॉकटेल काहीही खपवून घेईल, पण स्कॉच व्हिस्कीचं सोवळं फार कडक असतं बाबा ओ. साधा बर्फाचा खडा राहू देत, पण शुद्ध पाण्याचा थेंबही कधी कधी वर्ज्य असतो कुणाकुणाला. व्हिस्कीचं स्टेटस सांभाळत, तिच्याशी योग्य अंतर राखत, थोडं फार फ्लर्टिंग केलं तिच्याशी की कसं अलगद तरंगायला होतं. हमको इस घर में जानता है कोई, अलगद रेशमी मिठीत उबदार व्हायला होतं. वयाने सगळ्यात मोठी पण तरीही सर्वात खेळकर, दिलखुलास आणि बबली अशी बियर. पाणी आणि चहानंतर जगात सर्वाधिक प्रिय असं पेय म्हणजे बियर. बियरचा जसा हा मित्रपरिवार मोठा तसाच बियर पिणाऱ्यांचाही. बाटलीबंद बियर गप्प असते, पण एकदा बूच उघडलं की बराच वेळ एका लयीत संथपणे पृष्ठभागावर बुडबुडे येत राहतात. बियर पिणाऱ्यांचंही तसंच. ड्रॉट बियरच्या काउंटरजवळ बसलेला एखादा बियर प्रेमी बियरचे 2-4 घोट घशाखाली घातल्यावर शेजारच्या अनोळखी व्यक्तीबरोबरही तासभर मनमोकळ्या गप्पा मारू शकतो. बियरचा हिशोब असतो लिटरमध्ये. तिला ते झाकण, लहान सहान ग्लास किंवा लार्ज ऑर स्मॉल असली संकुचित मापं झेपतच नाही. बियर प्रेमिकांनाही ही असली किरकोळ मापं झेपत नाही. फेसाळणारी बियर आपल्यासोबत तसंच फेसाळणारं वातावरण घेऊन येते. थुई थुई नाचणारी कारंजी फुलवत येते बियर. देवांचं पेय म्हणून समजली जाणारी ही सुरा काही काही जण असुरासारखी पितात. फक्त टाईट होण्यासाठी म्हणून पितात, काहीतरी विसरायचंय म्हणून पितात, कुणाला तरी शिव्या द्यायला अंगी बळ यावं म्हणून पितात आणि पिल्यावर शिव्या देतात आणि उतरल्यावर हातपाय धरून माफीही मागतात. या आशांच्या मुळेच या सर्वजणी बदनाम झाल्या आहेत. अरे असं मस्तपैकी निवांत बसून
हसत खेळत गप्पा मारत मंद दिव्यांच्या प्रकाशात सोबतीला गुलजार, गालिब, मदन मोहन, जगजीत, लता, आशा, पंचम, हृदयनाथ, ग्रेस, सुरेश भट, शांताबाई किंवा हातामध्ये ग्रेस, जीए, तात्या, शंकर पाटील, सुधीर मोघे किंवा शांत वातावरणात घनदाट अंधार, आजूबाजूला डोक्यावर नितळ आकाश, लुकलुकणाऱ्या चांदण्या, शेजारच्या तळ्यावरून अंगावर येणारं गार वारं, खांद्यावर मित्राचा दणकट हात किंवा लपेटून घेतलेल्या शालीत ती, आपण आणि समोर ठेवलेला तो दुसरा पेग, झळकणारा तो सोनेरी रंग, फक्त दोनच छान अशा मंद आणि धुंद वेळी. आपापल्या खाद्य संस्कृती एवढीच मद्य संस्कृती ही कधीतरी प्रगल्भ होईल अशी आशा करणं आणि वाट बघणं तेवढंच ते काय सध्या शक्य आहे. तर मित्र हो, चिअर्स. तर मित्रांनो, हे होतं सुरापुराण. लेखक अज्ञात आहे, पण अत्यंत रसिक असा हा लेखक असला पाहिजे. जे कोणी या लेखकाच्या प्रवृत्तीचे प्रकृतीचे मद्यप्रेमी असतील त्यांना तर हा लेख आवडेलच. पण जे कोणी मद्यप्रेमी किंवा मद्याचे आशिक नसतील, ज्यांनी अद्याप थेंबभराचाही स्वाद घेतला नसेल, तर आम्ही हा लेख संपवताना एवढंच म्हणू की हाय कमबख्त, तूने पी ही नहीं और तूने जीना भी नहीं सीखा. तर मित्रांनो, हे सुरापुराण आपण ऐकलत विकासवाणीवरून, माझ्या म्हणजे विकास बलवंत शुक्ल यांच्या आवाजात. आपल्याला हे लेखन आणि हे अभिवाचन कसं वाटलं हे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल. तुमचे अभिप्राय व्हिडिओखाली कमेंट बॉक्समध्ये लिहा किंवा मला व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून कळवा. जर लेख आणि अभिवाचन आवडलं तर आपल्या मित्रमंडळींना वाचायला पाठवा, ऐकायला पाठवा. आणि जर विकासवाणीवरील अन्य अभिवाचनं आपल्याला आवडली असतील तर जरूर विकासवाणीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.